स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 6th स्टँडर्ड सब्जेक्ट सायन्समधील जो आपला 7th लेसन आहे न्यूट्रिशन अँड डाएट या लेसनचा जो आपला राहिलेला पार्ट आहे तो आज आपण पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर पहा, इन द पास्ट म्हणजेच असे होऊन गेले. तर कॅशिमीर फंक वॉज अ सायंटिस्ट हू बिलॉंग टू पोलंड इन युरोप. तर पहा, कॅशिमीर फंक हे युरोपमधील पोलंड या देशातील वैज्ञानिक. इन अ सायंटिफिक आर्टिकल ही रीड that people who ate brown rice were less likely to get beriberi than those who ate fully milled rice. तर पहा, हे जे वैज्ञानिक होते त्यांनी बेरीबेरी हा जो आजार आहे तो सडलेला तांदूळ खाणाऱ्यांना होण्याची अधिक शक्यता असते असे त्यांनी एका वैज्ञानिक लेखात वाचले. ही वॉज एबल टू आयडेंटिफाय अँड is isolate the substance which prevents these diseases. He named it vitamin. He also proposed that other destroyers like scurvy, pellagra, rickets were also caused by a deficiency of various vitamins. आणि ज्या पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे हा आजार होतो तो पदार्थ शोधून वेगळा करण्यात त्यांना यश मिळाले. त्याला त्यांनी विटॅमिन्स हे नाव दिले. तर पहा, स्कर्वी, पेलॅग्रा, मुळदूस हे विकारही विविध जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असल्याचे त्यांनीच मांडले. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात प्रोबायोटिक्स. प्रोबायोटिक. You know that the useful microorganisms which convert milk into yogurt are present in yogurt and in buttermilk. आता दुधाचे दही करणारे लाभदायक सूक्ष्मजीव दह्यात ताकात असतात हे तुम्हाला माहीत आहे. ते आर कॉल्ड प्रोबायोटिक. आणि अशा लाभदायक सूक्ष्मजीवांना पहा प्रोबायोटिक म्हणतात. लॅक्स ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स रिसाइड इन युअर intestines. Their presence in such large numbers is essential for our हेल्थ. आणि अनेक प्रकारचे प्रोबायोटिक सूक्ष्मजीव लाखोंच्या संख्येने आपल्या आतड्यात राहत असतात आणि ते पुरेशा संख्येने तिथे राहणे आपल्या आरोग्यासाठी काय असते पहा गरजेचे असते. Hence, to maintain them in our body, we should include probiotic such as yogurt and buttermilk in our daily diet. आणि ते जे प्रोबायोटिक हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते लाखोच्या संख्येने आपल्या आतड्यात राहत असतात आणि ते पुरेशा संख्येने तिथे राहणे आपल्या आरोग्यासाठी कसे असते पहा गरजेचे असते. म्हणून दही, ताक असे प्रोबायोटिक अन्नपदार्थ अधूनमधून घेत राहणे महत्त्वाचे असते. वेन वी सफर फ्रॉम लूज मोशन्स अँड वॉमिटिंग वी थ्रो आउट microorganisms along with intestinal water. Some medicines can also kill them. Therefore, we need to take extra yogurt, buttermilk to restore their numbers. तर पहा, जुलाब असेल, उलट्या झाल्या की आतड्यातील पाण्याबरोबर सूक्ष्मजीवही बाहेर टाकले जातात आणि काही औषधामुळेही ते नष्ट होतात. मग त्यांची संख्या पूर्ववत करण्यासाठी अधिकचे ताक आणि दही घ्यायला हवी. त्यानंतर आपण पाहूया अ बॅलन्स डाएट म्हणजे संतुलित आहार. ऑल दॅट वी consume during the day is together called our diet. A diet containing adequate quantities of all nutrients is called a balanced diet. आपण दिवसभरात जे अन्न पदार्थ खातो त्यांना एकत्रितपणे काय म्हणतात डाएट म्हणजे आहार म्हणतात. आणि सर्व पोषक तत्वाचा पुरेशा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहाराला संतुलित आहार म्हणतात. To build a strong and healthy body, you need all nutrients in the right proportion and in sufficient quantities in your daily diet. निरोगी आणि धडधाकट शरीरासाठी सर्व पोषक तत्वाच्या योग्य त्या प्रमाणात आपल्या रोजच्या आहारात समावेश असणे गरजेचे असते. सिग्निफिकेशन ऑफ अ बॅलन्स डाएट. आता पहा, संतुलित आहार मिळाल्यास इनक्रेज कॅपॅसिटी टू वर्क. आपल्याला जर संतुलित आहार मिळाला तर काम करण्याची क्षमता वाढते. गुड फिजिकल अँड मेंटल हेल्थ. आणि शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. इनक्रेज कॅपॅसिटी टू फाईट रेजिस्ट डिसीजेस. आणि आजाराचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. हेल्प इन प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी. आणि शरीराची चांगली वाढ होते जर आपल्याला संतुलित आहार मिळाला तर इथे पहा, आपण एक पिक्चर दिलेला आहे पहा संतुलित आहार अ बॅलन्स डाएटचं पिरॅमिड इथं दिलेलं आहे आपल्याला. तर पहा, फॅटी सबस्टन्सेस आहे तर त्याचं प्रमाण पाहिजे कोणत्या म्हणजे पदार्थ आहे त्याचं प्रमाण इथं पहा आहे तर तृणधान्य व कडधान्य आहे. त्यानंतर फ्रूट्स व व्हेजिटेबल्स आहेत. मिल्क प्रोडक्ट, मीट, फिश, एग्ज आहे. आणि फॅटी सबस्टन्सेस आहेत म्हणजे स्निग्ध पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ आहेत. मांस आहे, माशी, अंडे, फळे व भाजीपाला, तृणधान्य व कडधान्य. तर हा आहे पहा इथं आपल्याला एक पिरॅमिड दिलेला आहे संतुलित आहाराचा. अपार्ट फ्रॉम हॅव्हिंग a balanced diet, we also need to
एक्झरसाइज रेग्युलरली टू कीप अवर सेल्स फिट अँड हेल्दी. आणि निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी पहा संतुलित आहाराव्यतिरिक्त नियमित व्यायामाचीही काय आहे आवश्यकता असते. आपण हा जो त्यांनी आपल्याला पिरॅमिड दाखवला म्हणजे आपण संतुलित आहार तर घेतलाच पाहिजे, पण त्याचबरोबर आपण व्यायामही करणे काय आहे गरजेचं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूया तर हाऊ टू गेट अ बॅलन्स डाएट. आता संतुलित आहार कसा मिळवावा. टू इन्श्युअर दॅट वी गेट अ बॅलन्स डाएट फ्रॉम द फूड वी ईट वी कॅन मेक अ फूड पिरॅमिड. आता आपल्या जेवणातून आपल्याला सुरक्षित आहार मिळत आहे याची खात्री करण्यासाठी अन्न पिरॅमिड तयार करतात. आपण आता पेजवरती मागच्या पेजवरती पाहिला. ऑल फूड विच वी ईट इज क्लासिफाईड इंटू व्हेरियस ग्रुप. आणि आपण खातो त्या अन्नपदार्थाची विविध गटात विभागणी करतात. द स्पेस अलॉटेड to each food groups in the pyramid depends upon the proportion in which it should be included in your diet. आणि आपल्या रोजच्या आहारात प्रत्येक गटातील अन्नपदार्थाची किती प्रमाणात समावेश असावा त्या प्रमाणात त्यांना एका पिरॅमिडमध्ये पहा ठराविक जागा असते. हेन्स वी कॅन चूज फूड्स फ्रॉम इच ग्रुप्स डेली अकॉर्डिंग टू द स्पेस अलॉटेड टू इट इन द पिरॅमिड. आणि आपल्या अन्नपदार्थामध्ये त्यांचे गट केले जातात आणि आपल्या रोजच्या आहारात ज्या गटातील अन्नपदार्थाचा किती प्रमाणात समावेश असावा त्या पिरॅमिडमध्ये त्यांना पहा ठराविक जागा दिली जाते. आणि प्रत्येक गटातील जे अन्नपदार्थ जे आहेत तर आपण नेक्स्ट पाहूया तर इफ वी चूज सम आयटम्स फ्रॉम इच ग्रुप्स इन द राईट प्रपोर्शन अकॉर्डिंग टू द पिरॅमिड शोन ऑन पेज 53 वी कॅन मेक शुअर दॅट वी आर गेटिंग अ बॅलन्स डाएट. आणि तर पहा जे आपल्याला पेज नंबर 53 वरती जे दिले आता प्रत्येक गटातील अन्नपदार्थ आपण रोज किती प्रमाणात खावी हे आपल्याला त्या जागच्या आकारावरून ठरवता येते. आणि आपल्याला जे पेज नंबर 53 वरील जे पिरॅमिडप्रमाणे प्रत्येक गटातील काही अन्नपदार्थ रोज आलटून पालटून आपण योग्य प्रमाणात निवडल्यास आपल्याला संतुलित आहार मिळत आहे याची आपल्याला काय होते पहा खात्री करता येते. आता इथं पहा इथं आपल्याला पिरॅमिड दिलेलं आहे इथं पहा संतुलित आहाराचं. मग हे जे पिरॅमिड जे आहे पहा या गटातील आपल्याला रोज किती प्रमाणात अन्नपदार्थ जे आहे ते किती प्रमाणात खावी हे आपल्याला ह्या आकारावरून ठरवता येते. आता जे पहा कडधान्य आणि तृणधान्य आहे तर ते आपण या प्रमाणात घ्यायला पाहिजे. त्यानंतर फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स आणि दूध किंवा मांस अंडी आणि त्यानंतर फॅटी सबस्टन्सेस हे जे पदार्थ आहेत आपल्याला या प्रमाणात जर आपण घेतले तर मग आपल्याला संतुलित आहार मिळत आहे याची आपल्याला काय करता येते खात्री करता येते. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात आता फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थ. इफ वी सिलेक्ट अ डेली डाएट विच इन्क्लूड्स व्हेजिटेबल्स फ्रूट्स स्प्राउट्स अँड सिरियल्स अकॉर्डिंग टू द पिरॅमिड वी विल ऑल्सो गेट फायबर इन सफिशियंट क्वांटिटी. आता पहा पिरॅमिडप्रमाणे आपण रोजचा आहार निवडल्यास त्यात भाज्या फळे तृणधान्य कडधान्य यांचा समावेश होतो. त्यातून तंतुमय पदार्थही पुरेशा प्रमाणात मिळतात. त्यानंतर नेक्स्ट पाहूयात आपण कॅन यू रिकॉल. आता थोडे आठवा. व्हॉट ट्रबल टू वी हॅव टू फेस इफ वी डू नॉट गेट इनफ फायबर फ्रॉम अवर डेली डाएट. व्हॉट केअर मस्ट बी टेकन टू मेक शुअर दॅट फायबर इज नॉट लॉस्ट ऑर रिमोट फ्रॉम द फूड वी ईट. आता आहारातून पुरेशा प्रमाणात तंतुमय पदार्थ मिळाले नाही तर काय त्रास होऊ शकतो. आपल्या अन्नातून तंतुमय पदार्थ काढून टाकले जाऊ नये यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर आपण आता नेक्स्ट पाहूयात वॉटर पाणी. Along with all the other nutrients, the body also needs an adequate supply of water. For this purpose, we must drink milk, buttermilk, lemon juice, सरबत, fruit juices and plenty of water. तर पहा आपल्याला वरील सर्व पोषक तत्वाबरोबर शरीराला पाण्याचीही सतत गरज भासते. त्यासाठी आपण दूध असेल ताक असेल लिंबू सरबत फळांचे रस आणि भरपूर पाणीही आपण प्यावे. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात मालन्यूट्रिशन म्हणजेच कुपोषण. Malnutrition occurs when all the nutrients that the body needs are not obtained in the proper proportions from the diet. This happens when a person does not get sufficient food or when the diet is not balanced. तर पहा शरीरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे योग्य त्या प्रमाणात आहारातून न मिळणे यालाच काय म्हणतात पहा मालन्यूट्रिशन म्हणजेच त्यालाच कुपोषण म्हणतात. आणि पुरेसे अन्न न मिळाल्याने किंवा आहार संतुलित असल्यामुळे कुपोषण होते. If one's diet exceeds one's need, it is called overnutrition. आणि गरजेपेक्षा पहा आपल्याला जास्त आहार घेतल्याने अतिपोषण होते. जर आपल्याला आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे जे आहेत ते आपल्याला योग्य प्रमाणात जर नाही मिळाली आहारातून न मिळाली याला काय म्हणतात मालन्यूट्रिशन म्हणजे कुपोषण म्हणतात. आणि गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने अतिपोषण पण होते. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात जंक फूड. Chocolates, noodles,
burgers, pizza, chips, bottled soft drinks, attractively packaged snacks is also ready fried foodstuffs available in the market such as vadas, pakodas, etc. are very tasty and we like them very much. तर पहा चॉकलेट असतील, नूडल्स, बर्गर, पिझ्झा, चिप्स, तयार शीत जे पिण्याचे ड्रिंक्स असतात पहा, बॉटल्स असतात, ते आकर्षक, त्याचे पॅकेज कसे असतात पहा, खूप आकर्षक असतात. अन्नपदार्थ तसेच बाजारातील जे तळलेले पदार्थ आहेत, जसे आपण इथं पाहिलं पकोडा आहे, वडाच आहे, त्यानंतर जे पदार्थ आहेत ते खूप चविष्ट लागतात, म्हणून असे पदार्थ आपल्याला काय होतात पहा, आवडतात. हाऊ एव्हर दिस फूडस्टफ्स कंटेन रिफाईंड फ्लोअर, शुगर, ऑइल इन लार्ज प्रॉपोर्शन्स. आणि यामध्ये पहा, परंतु या पदार्थात मैदा, तेल, साखर जास्त प्रमाणात असतात. वेन रिफाईंड फ्लोअर इज मेड फ्रॉम wheat or when sugar is made from sugarcane, many nutrients in the wheat or sugarcane are lost in the process. Hence all we get from this food is energy and our hunger is satisfied. आणि हे जे पदार्थ आहेत ते पहा, गव्हापासून, मैदा किंवा ऊसापासून साखर बनवताना गव्हामध्ये व ऊसामध्ये असलेली अनेक पोषक तत्वे काय होतात, निघून जातात. त्यामुळे त्यांच्यापासून आपल्याला केवळ ऊर्जा मिळते आणि आपली भूक काय होते, भागते. हे जे पदार्थ आहेत त्या पदार्थापासून. Naturally, if we eat a lot of junk foods, we will get insufficient quantities of the item from other food groups. If this happens frequently, our body soon experiences a shortage of proteins, vitamins and minerals, and that may lead of malnutrition. आणि साहजिकच पहा, हे जे जंक फूड आहेत ते जास्त खाल्ल्याने इतर अन्नगटातील पदार्थ कमी मिळतात. अशी वरचीवर झालेच आपल्या शरीराला लवकरच प्रथिने असतील, जीवनसत्वे, खनिजे, पोषक तत्वाची कमतरता भासू लागते. त्याचा परिणाम कुपोषणात होतो. जर आपण जंक फूड जे आहे ते अति प्रमाणात जर खाल्ले, तर मग आपल्या शरीराला पहा, जे प्रोटीन्स आहेत, विटॅमिन्स आणि मिनरल्स या जे पोषक तत्वे आहेत त्याची कमतरता भासू लागते आणि त्याचाच परिणाम काय होतो पहा, मालन्यूट्रिशन म्हणजे कुपोषणात होतो. जंक फूड इटन फ्रिक्वेंटली also causes obesity. Obesity is not good for our health. आणि हे पदार्थ जास्त आपण प्रमाणात खाल्ल्याने व्यक्तीला पहा लठ्ठपणा पण येतो आणि त्याचाही तब्येतीवरती काय होतो, विपरीत परिणाम होऊ शकतो. As such food do not supply all the necessary nutrients, they are called junk food. आणि अशा पदार्थातून आवश्यक ती सर्व पोषक तत्वे मिळत नसल्यामुळे त्यांना जंक फूड म्हटले जाते. त्यानंतर आपण इथं पाहूयात हाऊ टू अवॉइड ओबेसिटी. आता लठ्ठपणा कसा टाळावा, त्यासाठी पाहूयात आपण आता लठ्ठपणा आपण कसा टाळावा. हॅव अ बॅलन्स डाएट, संतुलित आहार घ्यावा. ईट होल ग्रेन्स, ईट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स विथ देअर स्किन्स. आणि धान्य, भाज्या, फळे, सालीसकट खावीत. इनक्रेज यूज ऑफ बायसिकल्स, आणि सायकलचा अधिक वापर करावा. प्ले मोर आउटडोर गेम्स, आणि मैदानी खेळ जास्त खेळावे. हे आपण केल्याच्या नंतर आपला काय होईल, लठ्ठपणा आपल्याला टाळता येईल. आणि लठ्ठपणा म्हणजे आपण लठ्ठ होऊ नये यासाठी आपण काय, तर पहा, डू नॉट ईट इफ यू आर नॉट हंग्री. आता भूक नसताना खाऊ नये. डू नॉट वॉच TV वाईल इटिंग, जेवताना TV पाहू नये. डू नॉट यूज मोटर व्हेकल्स फॉर ट्रॅव्हलिंग अ शॉर्ट डिस्टन्स, आणि छोट्या अंतरासाठी मोटारगाड्या वापरू नयेत. त्यानंतर अवॉइड प्रिकॉक्ड पॅकेज फूड, आणि पॅकेटबंद तयार अन्नपदार्थ खाण्याचे टाळावे. आता लठ्ठपणा टाळण्यासाठी आपण काय करावे आणि काय करू नये, इथं पण आपल्याला दिलं होतं त्यांनी की भूक नसताना खाऊ नये, जेवताना TV पाहू नये, त्यानंतर छोट्या अंतरासाठी मोटरगाड्या वापरू नयेत, आणि जे पॅकेटबंद जे तयार अन्नपदार्थ आहेत ते खाण्याचे टाळावे. आणि त्यानंतर संतुलित आहार घ्यावा. याने काय होत, धान्य जे असतील तर भाज्या असतील, फळे, सालीसकट खावे. त्यानंतर आपण पाहूया अडल्टरेशन ऑफ फूड, अन्नपदार्थातील भेसळ. इन ऑर्डर टू earn more profits, cheaper substances of low quantity are mixed with the foodstuff. These substances are called adulterant and adding them to foodstuffs is called adulteration of food. तर पहा, अन्नपदार्थातील भेसळ म्हणजे अन्नपदार्थ विकताना अधिक फायदा करून घेण्यासाठी त्यात एखादा स्वस्त, अतिरिक्त व कमी दर्जाचा पदार्थ मिसळला जातो, त्यालाच अन्नाची भेसळ म्हणतात. Adulterants may even be poisons or harmful to health. Such adulterated food is impure and harmful and so unfit for consumption. आणि हे पहा, अन्नात भेसळ करण्यासाठी वापरलेले पदार्थ विषारी किंवा आरोग्याला घातकही असू शकतात. आणि असे भेसळयुक्त अन्नपदार्थ अशुद्ध व हानिकारक असल्यामुळे ते खाण्यास कसे असतात पहा, अयोग्य असतात. अडल्टरंट्स, आता पाहूयात आपण भेसळीचे पदार्थ. अडल्टरंट्स यूज टू अडल्टरेट फूड आर such that they will remain unnoticed even
वेन मिक्स विथ द फूड. आता भेसळीचे पदार्थ पहा, भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे जे पदार्थ आहेत तर ते अन्नपदार्थात बेमालूमपणे मिसळून जातील असे ते असतात. त्याचे आपण काही एक्झाम्पल पाहूयात. पाहता इथं फूड आयटम्स आहेत, अन्नपदार्थ, आणि अडल्टरंट्स म्हणजे भेसळीचे पदार्थ आपण पाहूयात. आता मिल्क आहे, हा आहे आपला अन्नपदार्थ आहे. त्याच्यामध्ये कोणत्या पदार्थाची भेसळ केली जाते? बा वॉटर, केमिकल्स लाईक युरिया आणि स्टार्च, पाणी, युरिया आणि स्टार्च या पदार्थाची त्याच्यामध्ये भेसळ केली जाते. म्हणजे भेसळ करण्यासाठी पहा कोणते पदार्थ वापरण्यात येतात की ते आपल्याला त्याच्यामध्ये मिसळल्याच्या नंतर ते आपल्याला ओळखता येणार नाहीत असेच पदार्थ त्याच्यामध्ये, त्याच्यासारखेच पदार्थ जे आहेत ते त्याच्यामध्ये वापरले जाते. त्यानंतर चिली पावडर आहे पहा, आपलं लाल तिखट, त्याच्यामध्ये कोणत्या पदार्थाची भेसळ केली जाते? ब्रिक पावडर, पावडर पंपकिन. आता त्याच्यामध्ये पहा विटेची पूड किंवा लाल भोपळ्याची पावडर त्याच्यामध्ये मिसळली जाते. त्यानंतर पहा पेपरस्कॉन्स आहे, म्हणजे काळी मिरीमध्ये पहा कशाची भेसळ केली जाते? पपया सीड्स. तर पपया सीड्स जे आहेत तर पपईच्या बिया त्याची भेसळ जी काळी मिरी आहे त्याच्यामध्ये केली जाते. त्यानंतर आईस्क्रीम आहे पहा, आईस्क्रीममध्ये पहा त्या पदार्थाची भेसळ केली जाते? वॉशिंग सोडा आणि पेपर पल्प, जो आपला धुण्याचा सोडा आहे आणि कागदाचा लगदा त्याची भेसळ आईस्क्रीममध्ये केली जाते. त्यानंतर राईस आहे पहा, तांदूळामध्ये पहा काय असते पदार्थ, कोणत्या पदार्थाची भेसळ केली जाते? तर स्मॉल व्हाईट स्टोन्स म्हणजे बारीक पांढरे खड्याची त्याच्यामध्ये भेसळ केली जाते. त्यानंतर पीनट्स आहेत पहा, शेंगदाणा, त्याच्यामध्ये पहा रॅडिश पेबल स्टोन्स आणि त्याच्यामध्ये लालसर जे खडे आहेत ज्या गारगोट्या असतात त्याची त्या म्हणजे पीनट्समध्ये काय केली जाते? भेसळ केली जाते. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात, ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, अडल्ट्रेशन ऑफ फूड इज अ क्राईम, डू नॉट ईट अडल्ट्रेटेड फूड्स. अन्नाची भेसळ करणे हा काय आहे? कायद्याने गुन्हा आहे आणि भेसळयुक्त अन्न खाऊ नये. त्यानंतर आपण नेक्स्ट पेजवरती पाहूयात, व्हॉट वी हॅव लर्न्ड. आता आपण काय शिकलो? न्यूट्रिशन इज द प्रोसेस ऑफ टेकिंग फूड अँड वॉटर अँड युजिंग देम टू ऑब्टेन एनर्जी अँड फॉर द पर्पजेस ऑफ ग्रोथ अँड अदर बॉडीली फंक्शन्स. अन्न व पाणी घेऊन त्यांचा ऊर्जा, वाढ व शरीराच्या इतर क्रियासाठी वापर करणे या प्रक्रियेला काय म्हणतात पहा? पोषण म्हणतात. A diet containing all nutrients in the right quantity is called a balanced diet. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, नेक्स्ट पाहूयात आपण, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स अँड फायबर आर द न्यूट्रियंट्स इन फूड. अ बॅलन्स डाएट इन्क्लूड्स ऑल न्यूट्रियंट्स इन द राईट क्वांटिटी. तर पहा जे कर्बोदके आहेत, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ ही अन्नातील पोषक तत्वे आहेत आणि संतुलित आहारात सर्व पोषक तत्वाचा योग्य प्रमाणात समावेश असतो. त्यानंतर पहा, द फूड पिरॅमिड हेल्प्स अस टू चूज अ बॅलन्स डाएट. आणि संतुलित आहार घेण्यासाठी अन्न पिरॅमिडचा उपयोग होतो. आणि वेदर अ पर्सन इज malnourished or has deficiency diseases depend upon the proportion of food taken. अन्न घेण्याच्या प्रमाणावर कुपोषण, अतिपोषण व अभावजन्य विकार अवलंबून असतात. जंक फूड गिव्स अस एनर्जी बट नॉट अदर न्यूट्रियंट. जंक फूडपासून पहा ऊर्जा मिळते परंतु इतर पोषक तत्वे मिळत नाहीत. आणि अडल्ट्रेटेड फूड इज इम्प्युअर अँड हार्मफुल टू हेल्थ. आणि जे भेसळयुक्त व अशुद्ध अन्न आरोग्याला कसे असते पहा? घातक असते. तर पहा अशा प्रकारे आपण जो आपला, आणि याच्यामध्ये पहा अ डाएट containing all nutrients in the right quantity is called a balanced diet. तर म्हणजे संतुलित आहार म्हणजे सर्व पोषक तत्वाचा पुरेशा प्रमाणात समावेश असणाऱ्या आहाराला संतुलित आहार म्हणतात. तर पहा अशा प्रकारे आपला जो लेसन आहे, 7th लेसन जो आहे आपला न्यूट्रिशन अँड डाईट, तो काय झालेला आहे? इथेच संपलेला आहे. तर आज आपण काय करूयात? इथेच थांबूयात. थँक्यू.